आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी या व्रताविषयी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी पुत्रदा एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. याशिवाय व्रताच्या पुण्यप्रभावाने भक्तांना संततीचं वरदानही मिळतं. आता पाहूया की हे व्रत कधी आणि कसं करायचं. या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे, भगवान विष्णूंची पूजा करावी, त्यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा, पूजेमध्ये तुळशीची पानं, फळं आणि तिळाचा वापर नक्की करावा. विष्णू सहस्रनाम देखील वाचावं. हे व्रत निरंकार करायचं असतं. संध्याकाळी पूजा झाल्यावर तुम्ही हवं असल्यास फलाहार करू शकता. या व्रताची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला करावी. ज्या विवाहित जोडप्यांना मुलं होत नाहीत किंवा संतती होण्यासाठी सतत अडचणी येतात, त्यांच्यासाठी ही एकादशी एक वरदान आहे असं म्हटलं जातं. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने संतान प्राप्ती निश्चित होते. यामागे धार्मिक कथा देखील आहेत आणि बऱ्याच लोकांचे अनुभवही आहेत. अनेकांनी हे व्रत मनोभावे करून आपली मनोकामना पूर्ण केली आहे. या व्रतामुळे जीवनात शांती, समृद्धी आणि प्रसन्नता मिळते. संतान प्राप्तीसाठी पौष आणि श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचं विशेष महत्त्व आहे. या 2 महिन्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटलं जातं. पुत्रदा म्हणजे संतान देणारी. संपूर्ण वर्षात फक्त 2दाच पुत्रदा एकादशी येते. पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला उत्तर भारतात जास्त महत्त्व आहे. देशाच्या इतर भागात श्रावणात येणारी एकादशी साजरी केली जाते. या एकादशी व्रताने संतान सुख तर मिळतंच, पण याशिवाय सगळ्या पापांचाही नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्षही मिळतो अशी मान्यता आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे संतान प्राप्ती होते असे म्हटलं जातं. तो मंत्र पुढील प्रमाणे: ओम देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे तन्मयम कृष्णात्वयम शरणम गत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.